मराठा समाजातील युवक, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांना उद्योग व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बिझनेस ग्रोथ अँड ऑपॉर्च्युनिटी कॉन्क्लेव्ह 2026चे आयोजन करण्यात आले. यावेळी आगामी ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026ची माहिती देण्यात आली. हा एक्स्पो मोशी येथे 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणार असून त्यात उद्योजक, महिला, स्टार्टअप्स, शेतकरी आणि युवकांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी जग बदलले पण आपण बदललो नाही, आता मोठे उद्योजक व्हायचे आहे असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी शेतीसोबत उद्योगाकडेही वळावे असे अविनाश जोगदंड यांनी सांगितले. संजय वाया यांनी पुढील 5 वर्षात 1 लाख उद्योजक घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. अर्जुन खामकर यांनी एक्स्पो जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उद्योजक, महिला व्यावसायिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय जाऊ सर्व मंडळी. मराठा सेवा संघाच्या अंतर्गत मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून महा एक्स्पो 15, 16, 17, 18 ऑक्टोबर 2026 मोशी या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या महा एक्स्पोमध्ये आपण आपल्या स्टॉलसह इव्हन काही प्रेक्षकांना घेऊन सामील व्हावं आणि आपल्या उद्योगाला, व्यवसायाला वाढ होण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा. धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ, जय शिवराय. 15, 16, 17 ऑक्टोबर 2026 या रोजी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्षातर्फे आपण मराठा ग्लोबल एक्स्पोचं भव्य दिव्य आयोजन करत आहोत. हा एक्स्पो पुणे येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी होणार आहे. या एक्स्पोमध्ये 1000 पेक्षा जास्त स्टॉल असणार आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त उद्योजक आपल्याला या एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहे. तसेच या एक्स्पोचं महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे की मराठा समाजामध्ये 1 लाख उद्योजक कसे घडवता येईल, ज्यांना नवीन आपला व्यवसाय स्टार्टअप करायचा आहे त्याला कशी मदत करता येईल आणि ज्यांचा ऑलरेडी एक्झिस्टिंग व्यवसाय त्याचा तो व्यवसाय कसा स्केलेबल करता येईल, जगाच्या पातळीवर कसा नेता येईल, या एक्स्पोच्या माध्यमातून इथं सगळं मार्गदर्शन घडणार आहे. वातानुकूलित स्टॉल आहेत आणि 50,000 पेक्षा जास्त कार पार्किंग पण तिथे असणार आहे. तर माझी एक नम्र विनंती या माध्यमातून की सगळ्या लोकांना, सगळ्या उद्योजकांना मी आवाहन करतो की या एक्स्पोमध्ये आपण लवकरात लवकर आपल्या उद्योगाला स्थान देण्यासाठी, कोणाला जर स्टॉल घ्यायचा असेल किंवा कोणाला जर व्हिजिट करायची असेल तर आपली नोंदणी मराठा उद्योजक कक्षाची एक वेबसाईट आहे, त्यावरती आपण जाऊन नोंदणी करावी किंवा आमच्या टीमला रिच आउट व्हावं. धन्यवाद. मराठा उद्योजक कक्षाकडून घेण्यात येणारं जे एक्झिबिशन आहे ते 15 ऑक्टोबर पासून तर 18 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि मोशीच्या एवढ्या सुसज्ज आणि भव्य ग्राउंडवरती हे एक्झिबिशन असणार आहे. ज्यांना नवीन बिझनेस सुरू करण्याची खूप इच्छा आहे आणि खूप काही आयडियाज पाहिजे, तर फक्त भारतातूनच नाही तर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलकडून खूप सगळे मॅन्युफॅक्चरर्स, खूप सगळे सर्व्हिस पीपल आणि खूप सगळे इंडस्ट्रीज तुम्हाला एकाच छताखाली डेफिनेटली पाहायला मिळतील. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा एक बिझनेस असावा. तर ही जी तुमची छोटीशी आयडिया आहे तर ती आयडिया कुठेतरी रियालिटी होऊ शकते. तुम्ही आणि तुमचे सगळे मित्र अवश्य भेट द्या. थँक्यू. आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे आत्ताचे युवा उद्योजक किंवा उद्योजक होऊ घालणारी आपली ही युवा पिढी आहे त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की हा मराठा उद्योजक कक्षाच्या मार्फत जो प्लॅटफॉर्म आपल्याला ह्या ऑक्टोबरमध्ये 16, 17, 18, 19 तारखेला उपलब्ध होणार आहे त्याचा सर्वांनी भाग व्हावं आणि आपला उद्योग हा जगाच्या पातळीवरती कसा घेऊन जाता येईल, एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्या उद्योगासाठी पूरक असणारे सगळे पर्याय आपल्या उद्योगाला कसे देता येतील आणि आपला उद्योग कसा वाढवता येईल याचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर या येणाऱ्या एक्स्पोला सगळ्यांनी मित्रांना, आपल्या नातेवाईकांना आणि सगळ्या उद्योजकांना आव्हान करावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा, हे मी आव्हान तुमच्या मार्फत सगळ्यांना करतो. सेवा संघ हा 36 वर्षापूर्वी स्थापन झाला. मराठा सेवा संघाची एकमेव भूमिका अशी होती की मराठ्यांना फक्त आरक्षण देऊन प्रश्न मिटणार नाही, तर मराठ्यांच्या जर उद्योजक निर्माण झाले त्या उद्योजकाच्या मार्फत मराठ्यांच्या मुलांना जर नोकऱ्या देता आल्या
त्यांना व्यवसाय देता आले तर खरं म्हणजे प्रगती होईल. खेडेकर साहेबांनी बूट पॉलिश ते तेल मॉलिश ह्या कोणताही व्यवसाय करा आणि व्यवसायामध्ये संधी निर्माण करा या निमित्ताने मराठा सेवा संघाची स्थापना करून 36 वर्षापासून आम्ही प्रबोधनाचं काम करतोय. त्या निमित्ताने आपण हे उद्योजक कक्ष स्थापन केला आहे. हा उद्योजक कक्षाचं जे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे प्रदर्शन आहे, एक्झिबिशन आहे, ते खूप मोठ्या भव्य प्रमाणात आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या निमित्ताने सर्व ज्यांना उद्योग व्हायचा आहे आणि ज्यांचा उद्योग चालू आहे त्या सर्वांनी भाग घ्यावा आणि याला भेट द्यावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. उद्योजक कक्षाचे यश आपणा सर्वांच्या लक्षात आला असेल. फक्त 2 ते 3 दिवसामध्ये राज्यभर आम्ही फक्त संपर्क केला, तोही फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे. तर एवढा हा मोठा प्रतिसाद आहे. तर माझे सर्वांना एक पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने एक विनंती आहे की ज्या पद्धतीने हे सर्व मोठे उद्योजक आपल्या एका शब्दावरती एका फोनवरती येत आहेत, तर आपला उद्योग आपला व्यवसाय एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जगभर कसा नेता येईल याच्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतोय. तर परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण नक्की स्टॉल रूपी कुठल्या नाही कुठल्या उद्देशाने आपल्या ह्या एक्सपोमध्ये भाग घ्या. आणि सर्वांना जसं आमचा उद्देश चांगला आहे की जसं गोगरे सरांनी सांगितलं तसंच आम्ही प्रत्येक आपल्या समाजाचा विचार करतोय की सरांनी सांगितल्याप्रमाणे नुसत्या नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग व्यवसायाला खरंच दिवस चांगले आहेत ह्या सर्वांच्या उपस्थितीनुसार तुमच्या लक्षात येत असेल. आणि परत एकदा तेवढीच आव्हान करतो की आपण सर्वांनी ह्या एक्सपोमध्ये सहभाग नोंदवा आणि आपला स्टॉल त्याच्यामध्ये आपला असावा.